नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या अध्यापन घटकाला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी युवक भारती मराठी या आपल्या पाठ्यपुस्तकातील अत्यंत उत्कृष्ट आणि अत्यंत चांगला, कधीही न विसरणारा म्हणजे आनंदी अनादी काळापर्यंत स्मरणात राहणारा आजचा हा घटक आहे। तुम्ही जर तो स्मरणात ठेवला म्हणजे तो फक्त 11वी पुरता मर्यादित नाही, तर भविष्यात कोणतीही स्पर्धा परीक्षा दिली तरी हा घटक तिथं कामात येऊ शकतो। असा हा आजचा घटक मी अभ्यासासाठी निवडलेला आहे, तो आपल्या पाठ्यपुस्तकातला आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करून मी आजच्या ह्या घटकाला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्र हो, आजचा घटक आहे आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 5 व्याकरण त्यातला त्या ठिकाणी उपघटक आहे पहिलाच शब्दशक्ती। या शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत, त्याचा संपूर्ण अभ्यास आपण ह्या विभागात करणार आहोत। चला तर मग भाग क्रमांक 5 घटक आहे व्याकरण आणि उपघटक आहे शब्दशक्ती। चला तर मग सुरुवात करूया। शब्दशक्ती आणि शब्दांची शक्ती कशी एकवटली जाते, आपण एकामागून एक जे काही वाक्यरचना त्या ठिकाणी उच्चारतो त्याचं त्या ठिकाणी अत्यंत सुलभ आणि अत्यंत सुंदर असं उदाहरण देऊन मी या ठिकाणी शब्दशक्तीचं स्पष्टीकरण देणार आहे। तर ते तुम्ही स्मरणात ठेवायचं आहे, ते आपल्या पाठ्यपुस्तकातही आहे आणि भविष्यात तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हे कामात येईल। चला तर मग सुरुवात करूयात। शब्दशक्ती म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, माणसांचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात। माणूस जो आहे समाजप्रिय माणूस आहे, समाजशील आहे, समाजाच्या सानिध्यात राहतो आणि तो आपले जे काही व्यवहार आहे तो भाषेच्या माध्यमातून पूर्ण करत असतो। भाषेच्या माध्यमातूनच तो साहित्याची निर्मिती करतो, बरोबर आहे की नाही? त्यानंतर दोन्ही ठिकाणची भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते। जसा चित्रकाराचा अनुभव रंगामधून, तसेच गायकाचा अनुभव सुरांमधून, तसाच लेखकाचा अनुभव शब्दांमधून व्यक्त होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, जो प्रत्येकाचा अनुभव असतो तो वेगळ्या पद्धतीने मांडत असतो। जसं चित्रकार चित्राच्या रंगातून त्या ठिकाणी अनुभव व्यक्त करतो, गायक तसा गायकनातून त्याच्या सुरातून त्या ठिकाणी अनुभव व्यक्त करतो, तसाच लेखकाचा अनुभवही शब्दामधून तो त्या ठिकाणी व्यक्त करत असतो, म्हणजे शब्दातून तो सांगत असतो। तसेच संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य, सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावी लागते। अत्यंत चांगले सुंदर असे, जसं आपण बगीचेमध्ये फुलं बघतो, सुंदर फुलं बघतो आणि त्या सुंदर फुलांची आपण त्या ठिकाणी तोडणी करतो, म्हणजे सुंदर फुलं तोडून घरी घेऊन येतो, सुंदर माळा करतो आणि त्यानंतर निबंधाचं स्वरूप तसंच असतं। सुंदर शब्दांची राखण करून, पोषण पालन करून त्याचं त्या ठिकाणी सांगड घालतो आणि निबंध लिहितो। तशीच ही शब्दशक्ती आहे विद्यार्थ्यांना। बरेचसे लोक कोड लँग्वेजमध्ये बोलतात, म्हणजेच आपण म्हणी, वाक्प्रचार यांचा आधार घेतात की नाही, त्या पद्धतीचं हे शब्दशक्ती असतात आणि ह्याचाच वापर हे जे काही उत्तम लेखक साहित्यिक आहेत ते करत असतात। तसेच अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी। तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असायला हवीत। यासाठी शब्दशक्तींची ओळख करून घेणं अत्यंत उचित ठरते आणि गरजेचं ठरतं। लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो, जर आपल्याला लिखाण करायचं असेल, व्यवस्थित शब्दांची मांडणी करायची असेल, तर शब्दांची निवड करताना त्या माणसाला त्याचं कौशल्य ज्ञात असायला हवं आणि त्या कशा पद्धतीने ते कौशल्य असायला हवं त्याची पूर्ण माहिती पुढच्या पानावर देतो। तर विद्यार्थी मित्र हो, शब्दशक्ती आणि शब्दशक्तीचे प्रकार कोणकोणते आहेत त्या आधारावर आपण पुढे त्या ठिकाणी खालील वाक्याचे काळजीपूर्वक वाचन करून त्याचे निरीक्षण करा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातीलच भाग आहे। आता खालील वाक्य दिलेले आहेत। आता शब्दशक्तींचा वापर कसा केला जातो? मी आज मोठा दगड पाहिला, पहिलं वाक्य आहे। दुसरं वाक्य, त्यांचे बोलणे म्हणजेच काळ्या दगडावरची रेघ। तिसरं वाक्य आहे, माझ्या मना बन दगड। असे हे एकूण 3 वाक्य आहेत। या 3 वाक्याचं स्पष्टीकरण म्हणजेच वाक्य शब्दशक्तीच्या प्रकारानुसार पुढे दिलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण मी पुढे सांगणार आहे। आता विद्यार्थी मित्र हो, पहिलं वाक्य मी या ठिकाणी सांगितलं, मी आज मोठा दगड पाहिला। याचा अर्थ काय होतोय, म्हणजे मी रस्त्यात चालत असताना किंवा कुठेतरी बसलेलं असताना मोठा दगड मी पाहिला, याचा अर्थ लगेच तुम्हाला कळला, बरोबर की नाही?
कळलं की नाही? ही शब्दशक्तीचा हा पहिला प्रकार म्हणजे अभिधा लक्षणात येतो. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं वाक्य असं आहे, त्यांचे बोलणे म्हणजेच काळ्या दगडावरची रेख. आता तुम्ही जर विचार केला तर तिघ वाक्यांमध्ये दगड आलेला आहे, पण त्या दगडाचं अर्थच अगदी वेगळ्या स्वरूपात आलेला आहे. आता ह्या दुसऱ्या वाक्याचा जर अर्थाचा विचार केला तर दगड आहे पण काळ्या दगडावरची रेख आहे, म्हणजेच कधीही न पुसलं जाणार असं त्याचा अर्थ होतो. कधीही न पुसलं जाणारा असा विचार त्या ठिकाणी मांडलेला असतो. असे बरेच लोकांचा त्या ठिकाणी अनुभव असेल किंवा त्यांचं व्यक्तिमत्व असतं की मी असंच वागणार, याच्यात कोणताही बदल करणार नाही, मी असं सांगितलं आहे ते तसंच व्हायला पाहिजे, ते चुकीचं असू द्या किंवा बरोबर असू द्या, अशी ही काळ्या दगडावरची रेषेनुसार चालणारे म्हणजे लक्ष्मण रेषा, त्या पद्धतीचं हे वाक्य. तिसरं वाक्य आहे माझ्या मना बन दगड, म्हणजे आपल्या मनाला उद्देशून दगड, म्हणजे मनाला जे भावुक भावनाशील मन असतं, म्हणजे कुठेही त्या ठिकाणी असं रडण्यासारखं वातावरण असेल किंवा कुठलं त्या ठिकाणी भावुकपण असेल त्यावेळेस आपलं मन रडतं, तर तसं दगड बनायला सांगतं, कठोर गंभीर बनायला लावतोय दगड. त्या ठिकाणी दगडाचा अर्थ अगदी वेगळा आहे. पण ज्या ठिकाणी अर्थ लगेच समजतो तो अभिधा आहे, ज्या ठिकाणी दुसराच अर्थ निघतो तो त्या ठिकाणी लक्षण आहे, आणि ज्या ठिकाणी अर्थाचा दुसराच अर्थ निघत असतो किंवा त्याचा अर्थच दुसरा लावला जातो त्याला त्या ठिकाणी व्यंगार्थ म्हणतात. ते तीनही प्रकार या ठिकाणी पाहिजेत. प्रस्तुत वाक्याच्या निरीक्षणानंतर असे लक्षात येईल की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहेच. प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ दगड हाच असला तरीही या शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याची वैशिष्ट्य किंवा विशिष्ट प्रकारचे एक सामर्थ्य त्या लिखाण करणाऱ्याजवळ असायला हवे. म्हणजे ते सामर्थ्य असणं गरजेचं आहे. शब्दाच्या सामर्थ्यालाच शब्दशक्ती असं म्हणतात. शब्दाच्या अंगी एकूण 3 प्रकारच्या शब्दशक्ती असतात. किती प्रकारच्या असतात? 3 प्रकारच्या ह्या शब्दशक्ती आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही मूळ अर्थ आहेत, या वाक्याच्या मूळ अर्थाव्यतिरिक्त जो अर्थ निघतो ती शक्ती त्या शब्दांच्या सामर्थ्यालाच, तो जो अर्थ निघतो दुसरा त्यालाच त्या शब्दाच्या सामर्थ्याला शब्दशक्ती असं म्हणतात. लक्षात आलं? शब्दशक्ती म्हणजे काय? दुसराच अर्थ आता तुम्हाला हळूहळू मी पुढची उदाहरणं देईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की शब्दशक्ती काय प्रकार आहे. शब्दशक्तीचे एकूण 3 प्रकार आहेत विद्यार्थ्यांना. 3 ते प्रकार आहेत पुढच्या पानावर. शब्दशक्ती प्रकार, शब्दशक्तीचे जे काही प्रकार आहेत ते त्या ठिकाणी पहिला प्रकार आहे शब्दशक्तीचा, तो म्हणजेच अभिधा. दुसरा प्रकार आहे शब्दशक्तीचा लक्षणा, आणि तिसरा प्रकार आहे शब्दशक्तीचा व्यंजना. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला असं वाटत असेल की हे काही नवीन काय प्रकार आहे. हा खूप उत्तम आणि अत्यंत महत्त्वाचा आणि खूप सुंदर भाग आहे, कधी न विसरण्यासारखा भाग आहे. तुम्ही फक्त 11वी पुरता मर्यादितसाठी अभ्यास करू नका, याला पुढे लक्षात ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. आणि अत्यंत सोपे आहेत, मी सोपं करून तुम्हाला सांगतो. अभिधा, लक्षणा, व्यंजना. वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंगार्थ याला दुसरी नावं पण आहेत. अभिधाला वाच्यार्थ म्हणतात, लक्षार्थ म्हणतात लक्षणाला, आणि व्यंगार्थ म्हणतात व्यंजनाला. हे तिघही त्याची त्या ठिकाणी दुसरी नावं आहेत. ह्या अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तिघही प्रकारांचं सविस्तर वर्णन आपण पुढच्या पानावर करूया. चला तर मग पुढच्या पानावर जाऊयात. अभिधा, जो शब्दशक्तीचा पहिला प्रकार आहे, अभिधा या शब्दशक्तीच्या पहिल्या प्रकाराला आपण सुरुवात करूया. त्याचं थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. वरील तिन्ही उदाहरणांतून आपल्याला असे लक्षात येते की जे पहिले 3 उदाहरणं दिली होती दगडावरून, ते असे लक्षात येते की पहिल्या वाक्यातील दगड शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ लगेच कळतो. त्याचा शब्दशः अर्थ लगेच कळतो विद्यार्थ्यांना, लगेचच कळतो की नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी रस्त्यात मोठा दगड पाहिला, तर त्याचा अर्थ काय? दगड मोठी वस्तू आहे, जड आहे, त्याचा अर्थ लगेच आपल्याला कळतो. त्यालाच त्या पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू, बरोबर की नाही? एक जड वस्तू आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी काही शक्ती आहे तिला अभिधा शक्ती असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, शॉर्टकट सांगतो म्हणजे क्लुप्ती देतो लक्षात कसं ठेवायचं.
आता एवढं तुमच्या लक्षात राहणार नाही, मग तुम्ही लक्षात कसं ठेवणार? अभिधा शक्ती कुठे असते? कोणतंही वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थ लगेचच कळतो, त्याला अभिधा शक्ती असं म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. समजलं? माझ्या मन बन दगड वगैरे तुमच्या डोक्यात जर शिरत नसेल तर एवढं लक्षात ठेवायचं. वाक्याचा अर्थ लगेच समजतो म्हणजे ती शब्दशक्ती कोणती? अभिधा शब्दशक्ती आहे. कळलं? वाक्याचा अर्थ, वाक्य वाचलं की त्याचा अर्थ लगेच कळतो. त्याचा वाक्याचा शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्येही असतो, म्हणजे शब्दकोशांमध्येही असतो. त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात? अभिधा लक्षणा. लक्षात आलं? अभिधा शक्ती असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता अभिधा शक्तीचे त्या ठिकाणी वैशिष्ट्य दिले विद्यार्थी मित्र. अभिधा शक्तीचे वैशिष्ट्य कोणकोणते आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता अभिधा शक्तीचं वैशिष्ट्य कोणतं आहे? एक एक वैशिष्ट्य म्हणजे एकूण 4 वैशिष्ट्य या ठिकाणी दिले आहेत विद्यार्थी मित्र. आता 4 वैशिष्ट्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. 4 वैशिष्ट्यांमध्ये एक एक वैशिष्ट्य कशा पद्धतीने व्यवस्थित निरखून पहा. अभिधा शक्तीची वैशिष्ट्ये. 1 ते म्हणजेच सुंदर आणि शब्दाचा अर्थ लगेचच आपल्याला या ठिकाणी कळतो आणि तो दिसतो. ही शब्दाची पहिली शक्ती आहे. दुसरं त्या ठिकाणी वैशिष्ट्य, वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ लगेच कळतो. तिसरा, तो अर्थ शब्दकोशातही असतो. आणि चौथं, अभिधा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला, अभिधा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ असेही म्हणतात, जे मी सुरुवातीला सांगितलं. म्हणजे अभिधा शक्तीला वाच्यार्थ असेही म्हणतात. शॉर्टकट लक्षात ठेवा. शब्दशक्तींची पहिली पायरी अभिधा आहे. या अभिधा शक्तीमधील वाक्य वाचल्याबरोबर त्याचा अर्थ लगेचच कळतो. त्याची उदाहरणं पाहूयात विद्यार्थी मित्र. त्याची उदाहरणं पुढे दिलेली आहेत. त्याची उदाहरणं आहेत. कोणकोणती उदाहरणं आहेत ते तुम्हाला मी लगेच त्या ठिकाणी सांगणार आहे. थोडक्यात दगडावरून त्याची उदाहरणं मी तुम्हाला दिलेली होती आणि ती उदाहरणं तुमच्या समोर. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा त्या ठिकाणी प्रकार आहे लक्षणा. शब्दशक्तीचा दुसरा प्रकार. आता पहिल्या शब्दशक्तीचा प्रकार आपण विचार केला, अभिधामध्ये वाक्य वाचल्यानंतर लगेचच त्याचा अर्थ कळतो. आता लक्षणामध्ये काय आहे ते पाहूयात आपण. दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेख. बघा, दुसरं वाक्य मी दिलं होतं. 3 वाक्य दिलेत ना, तिघही प्रकारांचे 3 वाक्य होते. दुसरं वाक्य, दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेख हा शब्द समूह दगडावर काढलेली रेघ या वाच्यार्थाबरोबर त्याचे बोलणे कधीही नष्ट न होणारे, म्हणजे कधीही पुसलं न जाणारं, कधीही नष्ट न होणारं किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा त्याचा अर्थ सूचित होतो. किंवा दुसरा अर्थ त्याचा निघतो. बघा, काळ्या दगडावरची रेख. आता हे झालं वाक्य, पण त्याचा अर्थ दुसरा निघतोय की नाही? म्हणजे याचा दुसरा अर्थ काय निघाला? कधीही नष्ट न होणारा किंवा कायमस्वरूपी टिकून राहणारा किंवा मी असंच वागणारा, याच्यात कुठलाही बदल न होणारा, म्हणजे कोणताही बदल होत नाही, कोणताही बदल न होणे, यालाच त्या ठिकाणी खरोखर लक्षणा म्हणतात. असं दुसरा अर्थ ज्यावेळेस निघतो त्यावेळेस लक्षणा ही शब्दशक्तीचा प्रकार तिथं घडतो. म्हणजेच शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. त्यालाच दुसऱ्या अर्थाला सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा असे म्हणतात. लक्षात आलं विद्यार्थी मित्र? या अर्थाला त्या ठिकाणी लक्षणा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमच्या लगेचच लक्षात येईल की कशा पद्धतीनं या ठिकाणी सुंदर असं वर्णन आहे की शब्द वाक्य असेल, वाक्याचा वाचल्यावरून दुसरा अर्थ प्राप्त होतो. सोपी क्लुप्ती आहे लक्षात ठेवण्यासारखं. वाक्य वाचल्याबरोबर त्याचा अर्थ दुसरा निघतो, त्यालाच त्या ठिकाणी लक्षणा असं म्हणतात. काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण बोलताना बघा, बरेचसे लोक बोलतात, मी सांगितलं, मी बोललो, ती म्हणजेच काळ्या दगडावरची रेष आहे, बस संपला विषय, असं काही लोक बोलतात. म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं, दगड तिथं नाहीये. म्हणजे दगडावर जी रेषा कोरलेली असते ती मिटत नाही किंवा संपत नाही किंवा नष्ट होत नाही. ती कायमस्वरूपी असते. वाक्य बोल, मग त्याचा अर्थ दुसरा निघाला, त्यालाच लक्षण असं म्हणतात. आता लक्षणाची वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. लक्षणाची कोणकोणती वैशिष्ट्य आहे? आता विद्यार्थी मित्र हो, पहिलं वैशिष्ट्य त्या ठिकाणी घेतलंय, दुसरा अर्थ सूचित होतो. दुसरं वैशिष्ट्य आहे, बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे, मूळ अर्थ उपयोगी पडत नाही. म्हणजे मूळ वाक्य रचना जी त्याचा अर्थ उपयोगी पडत नाही, त्या संदर्भाने जे काही जुळलेला त्या ठिकाणी अर्थ असतो, तो जुळलेला अर्थ या ठिकाणी अर्थ प्राप्त करावा लागतो किंवा घ्यावा लागतो. त्यानंतर लक्षण शक्तीच्या साहाय्याने
प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्ष्यार्थ असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्यार्थ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी लक्ष्यार्थ लक्षणाला दुसरा अर्थ प्राप्त होतोय. म्हणजे लक्षणामध्ये वाक्य वाचल्यानंतर त्याचा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, त्या अर्थालाच खरोखर महत्त्व प्राप्त होतं. त्याला लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. लक्षात आलं? शब्दशक्तीचा तिसरा प्रकार व्यंजना. आता व्यंजना म्हणजे काय आपण तिसऱ्या वाक्यानुसार पाहणार आहोत. तिसऱ्या उदाहरणातील माझ्या मना बन दगड हे तिसरं वाक्य होतं. या वाक्यातील बन दगड या शब्द समूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निघतो. शब्दसमूह कोणता? बन दगड. मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा वेगळा सुसंगत अर्थ या ठिकाणी अधिक योग्य ठरतो. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शक्ती जी असते तिलाच त्या ठिकाणी व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 शब्दशक्ती आहेत. पहिल्या शब्दशक्तीमध्ये कोणतंही वाक्य वाचलं तर लगेच त्याचा अर्थ कळतो, म्हणजे ती अभिधा शब्दशक्ती आहे. दुसरं लक्षणा, याच्यात लक्षार्थामध्ये वाक्यरचना वाचल्यानंतर त्याचा दुसराच अर्थ प्राप्त होतो, पण त्याच्या वाक्यरचनेला कोणताही मूळ अर्थाला बाधा न आणता, म्हणजे बाधा येतो, बाधा न आणता नव्हे, बाधा येते, त्याचा अर्थ वेगळाच निघतो, दुसरा अर्थ प्राप्त होतो, त्याला त्या ठिकाणी लक्षार्थ म्हणतात. आणि व्यंजना शब्दशक्तीमध्ये एकच वाक्य जर घेतलं, म्हणजे कोणतंही वाक्य जर घेतलं त्याचा अर्थ वेगळाच निघतो, इथेही वेगळाच अर्थ, पण त्याचा अर्थाशी त्या ठिकाणी सुसंगती, काहीतरी जुळं त्या ठिकाणी होते, जुळतं काहीतरी, आणि त्याचा अर्थ थोडा वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो. पण मूळ अर्थाला, मूळ योग्य वाक्यरचनेला कुठलाही बाधा न आणता त्याचा अर्थ जर व्यक्त करण्याची शक्ती असेल तर ती व्यंजना शक्ती असते. व्यंजना शक्तीचे त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्र हो, पहिलं वैशिष्ट्य वेगळा अर्थ सूचित होतो. दुसरं वैशिष्ट्य मूळ अर्थाला बाधा येत नाही. तिसरं वैशिष्ट्य हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. आणि चौथं वैशिष्ट्य आहे व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक शब्दशक्तीचे वैशिष्ट्य देतो. एवढंही वाचलं तुम्ही तरीही तुमच्या ध्यानात येईल. आता जर तुमच्या लक्षात येत नसेल तरीही तुमचे हे व्हिडिओ व्यवस्थित पहा. अभिधामध्ये वाचल्याबरोबर अर्थ कळतो, लक्षणामध्ये वाचल्याबरोबर त्या शब्दाचा अर्थ दुसरा सूचित होतो, व्यंजनामध्ये वाक्याचा अर्थ दुसरा सूचित होतो, पण अर्थाला कुठलाही बाधा आणला जात नाही, त्याचा अर्थ शोधावा लागतो, म्हणजेच वेगळा अर्थ सूचित होतो. इथंही तेच, म्हणजेच व्यंजना आणि लक्षणामध्ये थोडक्यात बदल आहे. याचे थोडक्यात जर व्यवस्थितरित्या लक्षात जर ठेवलं तर तुम्हाला लगेचच हे प्रकार कळतील. विद्यार्थी मित्र हो, माझ्या मन बन दगड, मनाला दगड बनायला लावलाय, तर दगड का बनायला लावलं? ते मन घट्ट करायला लावत आहेत. मनावर त्या ठिकाणी आघात सहन करायला ते मन घट्ट करणं याचा त्या ठिकाणी अर्थ निघालेला आहे. या अर्थाने हे जे काही व्यंजना म्हणजे अभिधा, लक्षणा, व्यंजना हे जे काही शब्दशक्तीचे प्रकार हे संपलेले आहेत. आता व्यंगार्थाची गंमत काय आहे? व्यंगार्थ आपण त्या ठिकाणी हा जो काही दुसरा प्रकार, तिसरा प्रकार पाहिला, म्हणजेच अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, म्हणजे हे जे काही त्या ठिकाणी तिसरे प्रकार आपण पाहिलेत, हे तिघही प्रकारांमध्ये त्याचा त्या ठिकाणी लक्षार्थ, म्हणजे व्यंगार्थ, लक्षार्थ आणि वाच्यार्थ अशा पद्धतीनं त्याचं त्या ठिकाणी व्यर्थ म्हणजेच वेगळ्या पद्धतीचे अर्थ त्या ठिकाणी निघत असतात. विद्यार्थी मित्र हो, व्यंगार्थाची गंमत काय असते? पहिली गंमत ती म्हणजेच व्यंगार्थ कशा पद्धतीने होतो? सूर्य उगवला असे वाक्य उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला. बघा, आता एखादं उदाहरण घेऊयात आपण. सूर्य उगवला असे वाक्य उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला हा वाच्यार्थ. बघा, सूर्य उगवला हे वाक्य झालं, तुम्ही ऐकलं, सूर्य उगवला, याचा अर्थ काय होतो? हे उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला म्हणजे सूर्यनारायण उगवला, बरोबर की नाही? म्हणजे त्याचा अर्थ कळला तुम्हाला. तर कळल्यानंतर कोणती शब्दशक्ती येते? वाच्यार्थ म्हणजेच अभिधा, बरोबर. त्यानंतर सकाळ झाली असे अर्थ जरी सकृत दर्शनी होत असले तरीही व्यक्तिगणित याचा अर्थ वेगवेगळा सूचित होऊ शकतो.
लक्षात आलं. व्यक्तिपरत्वे अर्थाचा बदल होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता सूर्योदय झाला आणि कशामुळे झाला आणि का झाला याचा जर विचार केला, आता सूर्योदय झाला म्हणजे सकाळ झाली, शब्दशः अर्थ कळला, साधा सर्वसाधारण त्याचा अर्थ आहे. पण विद्यार्थी मित्र, सूर्योदय का झाला, ह्या कशामुळे झाला याचा अर्थ आपल्याला शोधायचा नाहीये. पण प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी अगदी वेगळी आहे. माझी विचारसरणी वेगळी, तुमची वेगळी असेल, अदरवाईज सर्वांची वेगवेगळी असू शकते, बरोबर की नाही. आता सूर्योदय झाला ही विचारशक्ती पाहूयात. कोणकोणती विचारशक्तीचे लोक. आता काही व्यक्तींच्या मनात असं येऊ शकतं की काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली, असा त्याचा अर्थ निघू शकतो, बरोबर. त्यानंतर दुसरा अर्थ निघू शकतो, जाडलोट करण्याची वेळ झाली, तिसरा अर्थ निघू शकतो. धार्मिक व्यक्तींची जर विचारसरणी असेल तर त्यावेळेस धार्मिक व्यक्तींची प्रार्थनेची वेळ झाली. त्यानंतर दुसरं, मुलांच्या आंघोळीची वेळ झाली, असाही अर्थ सूचित होऊ शकतो. म्हणजेच शब्दशक्तींची या ठिकाणी गरज का पडते हेच या ठिकाणी सूचित आपल्याला करायचं आहे. आता शब्दशक्तींची गरज का होते. एक, ललित वाङ्मयात अनुभवांचे दर्शन घडवण्यासाठी शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवींचा म्हणजेच लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात. तिसरं, लेखक कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी शब्दशक्तीची गरज असते. त्यानंतर मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी या शब्दशक्तींची खरोखर आपल्याला आवश्यकता असते. म्हणजे वेगळ्या रूपानं या शब्दशक्तींची गरज आपल्याला पडत असते. विद्यार्थी मित्रांनो, आणि पाचवं आहे, लेखकांच्या व कवीच्या भावछटा व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तींची गरज आहे. त्यानंतर सहावं आहे, वाक्यात म्हणजेच काव्याच्या स्वरूपातील जे काही वाक्य आहेत व्यंगार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी या ठिकाणी ह्या शब्दशक्तींची गरज असते. तर आपण या ठिकाणी विविध उदाहरणं पाहूयात. विद्यार्थी मित्र हो, आपल्या पाठ्यपुस्तकातील उदाहरणं आहेत अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, हे जे काही त्या ठिकाणी उदाहरणं पाहूयात. विद्यार्थी मित्र, विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पुढे अभ्यास नेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना हे 3 कॉलम दिलेले आहेत, 3 विभाग दिलेले आहेत. आता अभिधा लक्षणा, अभिधा जी आहे शब्दशक्ती, त्याची उदाहरणं पाहूयात आपण. अभिधामध्ये बघा, पहिलं उदाहरण आहे, राम एक राजा होता. दुसरं उदाहरण, तलावात भरपूर पाणी आहे. तिसरं उदाहरण, ही वाट डोंगर गावची आहे. चौथं उदाहरण आहे, बांगड्या रंगीत असतात. पाचवं उदाहरण आहे, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. हे शब्दशः अर्थ या ठिकाणी कळतो. राम एक राजा होता म्हणजे राजा होताच. तलावात भरपूर पाणी आहे याचा अर्थ कळतोय. आता तीच उदाहरणं पुढे घेतलेली आहेत विद्यार्थी मित्र. आता लक्षणामध्ये बघूयात आपण. लक्षणातलं दुसरं त्या ठिकाणी उदाहरण, यात काही राम नाही. बघा, यात काही राम नाही. राम शब्द आलेला आहे. राम नाही म्हणजे ताकद नाही, शक्ती नाही, बुद्धिमत्ता नाही, असा त्याचा अर्थ, दुसरा अर्थ प्राप्त झाला. त्यानंतर तिसरं, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. डोळ्यातील पाणी आटणं म्हणजे डोळ्यात पाणी अश्रू येत नाही, असं त्याचा अर्थ दुसरा प्राप्त होते. बघा, शब्द कोणता आहे, वाक्यरचना कोणती आहे, त्याचा अर्थ दुसरा निघतोय. चौथं, त्यावेळी माझी वाट लागली. त्यावेळी वाट लागणं, वाट म्हणजे रस्ता पण होतो, बरोबर की नाही. पण इथं शब्दचा अर्थ होतोय का, नाही. इथं बाधा होतोय, बाधा ह्या वाक्याला बाधा पोहोचतोय, म्हणजेच अर्थालाही बाधा पोहोचतोय. त्यावेळी माझी वाट लागली म्हणजे माझं नुकसान झालं, असं, मी त्या ठिकाणी खूप माझं नुकसान झालं, असं त्याचा दुसरा अर्थ सूचित होतो. त्यानंतर पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. आता पानिपत युद्ध झालं होतं, 1.25 लाख आपले जे काही त्या ठिकाणी त्यावेळेचे शिपाई होते ते लढता लढता धारातीर्थ पडले होते, म्हणजे त्यांचा शहीद झाले असं म्हणतात त्याला. त्या ठिकाणी त्यांनी वीरमरण पत्करलं होतं, म्हणून 1.25 लाख बांगडी फुटली, त्याचा अर्थ असा निघतो. कळलं विद्यार्थी? पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे याचं बांगडी म्हणजे तिथं बांगडेवाला गेला आणि बांगड्या फोडून आला 1.25 लाख, असं नाही. पानिपत एक शहर आहे आपल्या भारतामध्ये, तिथं मोठं युद्ध झालं होतं. त्यात युद्धामध्ये भरपूर काही त्या ठिकाणी त्यावेळेचे जे काही शिपाई मावळे जे होते लोक, ते आपले मराठे सर्व त्या ठिकाणी वीरमरण त्यांनी पत्करलं होतं, म्हणून 1.25 लाख बांगडी फुटली त्याचा अर्थ होतो. पुढचा आहे, सूर्य अस्ताला गेला. सूर्य अस्ता म्हणजे सूर्य अस्त होतो आहे, म्हणजेच त्याचा अर्थ वेगळा त्या ठिकाणी निघतो, म्हणजे सूर्य मावळतीला आला, असं त्याचा त्या ठिकाणी अर्थ होत आहे. व्यंजनामध्ये जाऊयात. त्याने राम म्हटले. बघा विद्यार्थी, त्याने राम म्हटले, म्हणजेच आता इथं काय अर्थ प्राप्त होतोय,
वाक्याला कुठलाही त्या ठिकाणी वाक्यार्थाला बाधा आणणार नाही आपण कुठल्याही पद्धतीचा, पण त्याने राम म्हटले त्याचा अर्थ वेगळा निघतोय, की त्याने मला राम म्हटले त्याचा अर्थ वेगळा निघाला. त्याने राम म्हटले कोणाला, म्हणजे रामासारखं तो त्याचं चरित्र असेल म्हणून त्याला राम म्हटलेले, बरोबर की नाही. लात मारेल तिथे पाणी काढेल पुढचं, म्हणजे एवढी शक्ती एकवटली आहे. आता लात मारल्यावर पाणी निघत नाही, पण याचा अर्थ वेगळा काय निघेल, माझ्यात एवढी शक्ती आहे की मी सर्व काम करू शकतो, एवढी शक्ती माझ्यात एकवटलेली आहे, असं त्याचा अर्थ प्राप्त होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं आहे, आपणच आपली वाट निर्माण करावी. वाट निर्माण म्हणजे रस्ता शोधावा, आपणच आपलं त्या ठिकाणी सुखाचा मार्ग शोधावा, त्याचा अर्थ वेगळा निघतो आहे. अखेर येथे निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण, अखेर ते येथे म्हणजे येथे येथे नाही येथे निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण, त्याचा अगदी वेगळाच अर्थ या ठिकाणी प्राप्त होतोय. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. जीवन मधील सूर्य खरोखरचा नाही, जीवनाची म्हणजे स्वतःचा जीव त्या ठिकाणी गेला, म्हणजे तो मृत्युमुखी मरण पावला, असा त्याचा थोडक्यात अर्थ होऊ शकतो. लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो. हे जे काही उदाहरणं वेगवेगळे दिलेले आहेत यावरूनही तुम्हाला लक्षात येईल की हे शब्दशक्ती कशी आहे. पुढे जाऊयात. सूचनेनुसार त्या ठिकाणी खालील कृती सोडवायची आहेत. पहिली कृती पाहूयात. पहिली कृती आहे, मी 20 खांडेकर वाचले. या वाक्यातील लक्षार्थ लिहा. आता मी 20 खांडेकर वाचले, आता याच्या त्या ठिकाणी पर्याय दिलेत. पहिला पर्याय आहे, मी 20 खांडेकर यांना पाहिले. दुसरा पर्याय आहे, मी 20 खांडेकर यांच्याशी बोललो. तिसरा पर्याय आहे, मी 20 खांडेकर यांचे साहित्य वाचले. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो ई. मी उत्तर योग्य आहे की मी 20 खांडेकर यांचे साहित्य वाचले, असं त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने त्याचं उत्तर येईल. पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात. दुसरं उदाहरण आहे, मूळ शब्दशक्ती टिंबटिंब आहे. मूळ शब्दशक्ती टिंबटिंब आहे. आता किती आहेत शब्दशक्तीचे प्रकार, 1, 4 आणि 3. त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो 3. लक्षात आलं, 3 उत्तर आहे. तिसरं उदाहरण पाहूयात. तिसरी कृती पाहूयात. निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. आता कावळे म्हणजे कोणते कावळे, आपणच. निवडणुकांमध्ये काही खरे कावळे उडणार येत नाहीत, पण हे वाक्यरचना आहे. या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. आता या वाक्यातील शब्दशक्ती कोणती आहे, त्यात खाली पर्याय दिलेले आहेत मी, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो योग्य ते उत्तर म्हणजेच ई, व्यंजना. तिसरंच त्या ठिकाणी प्रकार आहे. निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. आता निवडणुका येतात हा बरोबर आहे, पण कावळे कोण, जे मध्ये त्या ठिकाणी चोच मारत असतात, जे कार्यकर्ते असतात ते. लक्षात आलं, त्यांना कावळे म्हटलेले आहे. चौथं उदाहरण पाहूयात. आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावं. कोल्हे प्राणी आहेत आपल्यापाशी, आपल्या भोवती जे काही वावरणारे कोल्हे असतात, धूर्त असतो बघा कोल्हा, धूर्त असतो की नाही, लबाड असतो, धूर्त असतो, काही करू शकतो, या पद्धतीनं दूरच राहावे. या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ कोणता आहे, त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो ते म्हणजेच अ, जंगलातील धूर्त प्राणी. धूर्त माणसं असंही म्हटलं तरी चालेल, धूर्त माणूस असंही त्याचा अर्थ या ठिकाणी. कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ काय आहे, धूर्त, जंगलातील प्राणी, असा त्याचा अर्थ. मित्रांनो या 3 पर्यायांमध्ये जंगलातील हा धूर्त प्राणी आहे, पण धूर्त माणूस, जर आपण आपल्या भोवती कोल्हे जर असतात ते धूर्त माणूस म्हणजे लबाडी करणारे जे माणसं आहेत त्यांना आपण जर खरोखर पाहिलं तर या ठिकाणी तो अर्थ होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो पुढच्या त्या ठिकाणी उदाहरणांकडे जाऊयात. पुढची जी काही उदाहरणं आहेत ती म्हणजेच एक एक त्या ठिकाणी आपण एक एक कृती. 5वं, घरावरून मिरवणूक गेली. या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. अ, अभिधा, आ, लक्षणा, ई, व्यंजना. योग्य उत्तर आहे, त्याची उत्तर मी नंतर सर्व प्रश्न पाहूयात आपण. मी एक लांडगा पाहिला. या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. 3 पर्याय दिलेले आहेत. त्यानंतर 7वं वाक्य पाहूयात. 7वं उदाहरण, समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत. या शब्दातील या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. आता विद्यार्थी मित्र हो 5व्या उदाहरणाचं उत्तर पाहूयात. घरावरून मिरवणूक गेली. या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो आ, लक्षणा. 6वं उदाहरण, मी एक लांडगा पाहिला. या वाक्यातील शब्दशक्ती अभिधा. समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत, व्यंजना. असे हे 3 उत्तरं तुमच्या समोर मी आणलेले आहेत. ते लिहून घ्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये, पूर्ण कृती लिहून घ्या विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकातील असे काही त्या ठिकाणी चौकोन आलेले आहेत.
म्हणजे हे तक्ते दिलेले आहेत. शब्दशक्ती ओळखा. बघा पहिल्यात अनुक्रमांक आहेत 1 2 3 4 5. दुसऱ्या कॉलममध्ये दुसऱ्या भागामध्ये शब्द आहेत, ते कोणते आहेत तुम्हाला सांगतो. त्यानंतर वाक्य आहेत आणि शब्दशक्ती आहेत. आता इथं वाक्य मी उच्चारणार आहेत आणि त्याची उत्तरही मी त्या ठिकाणी देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी निबंध लिहिला. आता हे निबंध लिहिला म्हणजेच शब्द कोणता आहे? लिहिला. वाक्यरचना पूर्ण झालेली आहे आणि शब्दशक्ती अभिधा आहे. त्याचा अर्थ कळला म्हणून अभिधा. त्यानंतर त्याच्या मनावर काहून माजले. काहून माजले हे त्याचा शब्द आहे आणि त्या ठिकाणी प्रकार आहे व्यंजना. पुढचं ताजमहाल सुंदर आहे. तिसरं वाक्य. त्या ठिकाणी शब्द आहे ताजमहाल सुंदर आहे. त्याचा सुंदर शब्द येतोय आणि शब्दशक्तीचा प्रकार आहे अभिधा. साधं सरळ आहे, त्याचा अर्थ कळतोय. फारच शहाणी आहेस तू. फारच शहाणी त्याचा त्या ठिकाणी शब्द आहे आणि शब्दशक्तीचा प्रकार लक्षणा येतो. पाचवं वाक्य हा किल्ला बुलंद आहे. त्याचा त्या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्र हो, त्याचा शब्द बुलंद आहे आणि शब्दशक्तीचा प्रकार आहे अभिधा. बुलंद म्हणजे पक्का आहे. लक्षात आलं? लिहून घ्या विद्यार्थी मित्र हो. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचं आ. शब्दशक्तीनुसार शब्द व वाक्य लिहा. आता इथं 1 2 आणि 3 आणि 4 असे कॉलम दिलेले आहेत, खाते दिलेले आहे, चौकोन दिलेले आहे. अनुक्रमणिका 1 2 3. शब्दशक्ती अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तिघे शक्तींचे एक एक उदाहरण आणि शब्द आपल्याला द्यायचे. आता एक शब्द घेऊयात आपण. एक शब्द अभिधा लक्षण जेवण. त्याचं त्या ठिकाणी वाक्य आहे बाबा जेवायला बसले. शब्द आहे लक्षणाचा गहू. पुढे त्या ठिकाणी आम्ही गहू खातो. त्या ठिकाणी व्यंजना. व्यंजनाचा त्या ठिकाणी शब्द आहे काळ रात्र आणि त्याचं त्या ठिकाणी वाक्य आहे उषक काल होता होता काळ रात्र झाली. असं त्याचा पूर्ण वाक्य रचनेत आपण उपयोग करू शकतो. लिहून घ्या विद्यार्थी मित्र हो. पुढे जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो, इथेही त्या ठिकाणी शब्दशक्तीनुसार तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी शब्दशक्ती शब्द आणि वाक्य आहे. 1 2 3 कुठे कुठे गाळलेल्या जागा दिल्या आहेत. शब्दशक्तीचा पहिलाच त्या ठिकाणी अभिधा आहे सिंह. त्याचं वाक्य आहे, त्याची वाक्यात रचनात उपयोग करूयात. सिंह मांसाहारी प्राणी आहे. दुसरं लक्षणा शब्दशक्ती आहे. त्याचा शब्द आहे सूर्य आणि त्याचं वाक्य सूर्य बुडाला. त्यानंतर व्यंजना हा त्या ठिकाणी शब्दशक्ती आहे. बगळं त्याचा शब्द आहे. पांढरे ते सारेच बगळे नसतात असं त्याचं थोडक्यात उत्तर किंवा वाक्यरचना आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातील हे जे काही त्या ठिकाणी मी तुम्हाला कृती दिलेली होती, ही संपूर्ण कृती तुम्हाला सोडून ही वेगळी कृती तुमच्या समोर घेऊन आलोय. खालील कृती सूचनेनुसार सोडवा. पहिली कृती आहे घड्याळाने 5चे ठोके दिले. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. उत्तर आहे व्यंजना. दुसरं उदाहरण आहे आम्ही बाजरी खातो. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. उत्तर आहे लक्षार्थ. तिसरं उदाहरण आहे समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शक्तीस टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे, त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे अभिधा. चौथं त्या ठिकाणी कृती आहे आम्ही सगळे भारतीय आहोत. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. उत्तर आहे अभिधा. विद्यार्थी मित्रांनो, पाचवं उदाहरण आहे संप म्हणजे सामान्यांचे मरणच. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. उत्तर आहे लक्षणा. हे असे उदाहरणं तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. तरीही तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्र हो, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंगार्थ सोपं आहे, अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्र. कोणतीही गोष्ट कठीण नाही आहे. या ठिकाणी आपला जो शब्दशक्तीचा प्रकार आहे इयत्ता 11वीचा पहिलाच व्याकरणाचा घटक पूर्ण संपलेला आहे कृतीसह. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला हा भाग समजला असेल, निश्चितच समजला असेल. समजला नसेल तर वैयक्तिक कमेंट्स करा आणि समजलाही असेल तरीही कमेंट्स करा. आणि माझ्या हे यूट्यूब चॅनलला ई लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा, शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा हा अध्यापनयुक्त तासिकाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद विद्यार्थी.